गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात मतदान संपलेले आहे आणि पोलिंग पार्ट्या मतदान पथके जे आहेत ते पायदळी तालुका मुख्यालय किंवा पोलीस स्टेशन बेस कॅम्प आहे इथे जात आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे पोलिंग पार्ट्या जे आहेत ते जात आहेत आणि यांना जवळपास प्रत्येक तालुक्यात 15 ते 20 किलोमीटरचा पायदळी प्रवास करावा लागतो। एक मोठा संघर्ष राहतो की गडचिरोली जिल्ह्यात मतदान घेणे म्हणजे आणि नेहमीच नक्षलवादी मतदानाचा बहिष्कार करीत असतात आणि आपली जीवाची बाजी लावून पोलीस विभाग आणि महसूल विभाग निवडणूक कर्मचारी जे आहेत ते मतदान करीत असतात आणि या मतदानाला आता विराम मिळालेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात शांततेत पहिल्यांदाच मतदान पार पाडले आहे। कुठे ना कुठे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोपत असतील किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश असतील किंवा जिल्हाधिकारी संजय दैन सर असतील, हे जे आहेत त्यांनी चांगला नियोजन करून या ठिकाणी जे आहे मतदान घेण्यात एक सक्षम काम हाती घेतले आणि सध्या हे मतदान पथके बेस कॅम्पवर रवाना होणार आणि इथून उद्या हेलिकॉप्टरने जिल्हा मुख्यालय या मतदान पथकांना जे आहे गडचिरोली जिल्ह्यात परत नेले जाईल आणि जवळपास 22 तारखेपर्यंत हे मतदान पथके जिल्हा मुख्यालय पोहोचतील। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन खंडूसह मी MD इरफान, TV9 गडचिरोली, धानोरा गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।